तर पाठी छावण्या कसला लागलेत? छावण्या नाही, खाण्याची छावणी आहे, खाण्याची. तुम्ही बघाल ना इथे भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसेल की असे हट्स आणि छावण्या हो बनवलेल्या हो आहेत, हो, जिकडे आधी आधी मला वाटलं की लोक राहतायत, पण नंतर मला कळलं ते लोक खातायत. खातायत. तर आपण बघूया आतमध्ये काय. आणि इकडे इथे तर मिळतं ना मटण. इथं मिळतं ते स्पेशल जे आपल्याला लोकांनी सुचवले, पालातलं मटण. पाल्यावरचं मटण खायला आलो आम्ही, पाल्यावरचं मटण. चला. आणि हे ना खाण्याचं मंदिर सारखं आहे. तुम्हाला चपला काढून आत यायचे आहेत, कारण तुम्ही बघाल तर सगळे खाली बसलेत ताडपत्री टाकून तिकडे जेवायला. भारतीय पद्धत, ऍक्च्युअल भारतीय पद्धत. आणि तिथे बनतोय बघ, बापरे, टोप साईज चुलीवर होते सगळं अजून. हो. नमस्कार दादा. तर काय काय बनतं आपल्याकडे? हे आपलं सूप, अळणी रस्सा आणि आपला तांबडा आहे काय? अच्छा, मग अळणी आणि तांबडा दोन्ही मिक्स आहे याच्यात. हो, अच्छा. मटणाच्या फोडी, तांबडा पिवळा रस्सा, वजडी फ्राय, भाकर आणि भात, हे पहा तयार झालं बोकडाच्या मटणाचं ताट. अरे आणि पुन्हा एकदा हा अनलिमिटेड आयटम आहे. म्हणजे काय, भाकरी आणि रस्सा हवा तेवढा खाऊ शकता, मागू शकता. पहिलं बोलूया भाकरीबद्दल. भाकरी तर मस्तच सॉफ्ट, एकदम हलकी भाकरी. आणि तुम्ही ह्याच्यात बघायला तुम्हाला दिसेल बघितले, पिवळा आणि तांबडा मिक्स आहे. मिक्स आहे बाई. आणि त्याच्याशिवाय चव नाही म्हणतात. सकाळी 7ला लोक ही खातात, सकाळी 7 वाजता. म्हणजे आपण म्हणतो ना की नल्ली निहारी न्याहारी करतात, तसं आपल्याकडे ही प्रथा आहे. सकाळी 7ला हे मटण खायचं. चला आता आपण घेऊया. पहिले म्हणजे इकडचं मटण बघ. मटण अजिबात बर्फीवाला फील नाही आला, असं कडक आहे. ह्या भागातल्या लोकांना चिवनेस पाहिजे, थोडा चिवनेस पाहिजे ना, पाहिजे थोडासा. आणि ऍक्च्युअली असं खातात बाबा, ते करतात असं खातात. पण ही माझी स्टाईल नाही, पण ही इकडची स्टाईल आहे. हा, इकडची स्टाईल आहे. घेऊया. ते चुरून खाल्ल्याशिवाय चवच लागणार. नुसत्या भाकरीची न्यायची नाही चव लागणार. मला वाटतं चुरून खावं लागेल. चुरूनच खावं लागेल. आणि तर चुरूया. आता खाऊया. आता तुला खरंच स्वाद आला ना? आता खरा स्वाद आला. लावून खाण्याचं मटण नाही, चुरून खाण्याचं मटण आहे. जेव्हा सगळं मिक्स होतं ना, मिक्स, तेव्हा चव येते. आणि भडकावडणारी चव नाही. तुम्ही बघा, ती मिक्स असल्यामुळे त्यात कुठेही ना तिखट चव नाहीये. हळद मीठ टाकते व्यवस्थित, आणि जी सगळी चव आहे ती त्या मटणाची चव आहे. मटणाची चव आहे. हो, पूर्ण चव मटणाची आहे. ह्या सगळ्या डिशेस आहेत ना, जे कोणी फर्स्ट टाइम मटण खाते ना, त्यांनी ट्राय नका करू. सांगतो का, तुम्हाला माहितीच नाही मटण काय आहे. त्यामुळे तुम्हाला त्या डोक्यात कल्पना पण नसणार की तुम्ही खाता काय. पण जे अस्सल मटण खाणार आहेत, जे मुंबई पुण्यात मटण खात आहेत, त्यांना जर मटण आपली लेवल अप करायची आहे की ऍक्च्युअल मटण काय असतं आणि गावरान मटण म्हणजे काय असतं, ग्रामीण चव काय असते, त्यांच्याकडे परफेक्ट आहे. त्यांच्याकडे परफेक्ट आहे. तुम्हाला ज्यांना मटण खायला माहिती आहे ना, त्यांना ही डिश आवडणार. भाकरी काय करतोय आता की मटनची चव, त्या रस्स्याची चव सगळं सोक करून घेतोय आणि त्याच्यामुळे ते चव येते. बरोबर. सूप पिवायचं. सुंदर हळद, तेल छान. म्हणजे तुम्ही एवढं गरमीमध्ये मटण खाताय, पण मला वाटत नाही मटणाचा त्रास पण होईल. हे अजिबात, म्हणजे आपण ना सकाळी 7 वाजता पण खाल्लं ना तरी माझ्या पोटाला काही त्रास नाही होणार आहे. हे 100% सांगतो. सकाळी 7ची डिश आहे ही. सकाळी ही मॉर्निंग डिश आहे. मॉर्निंग. हे नाश्त्याला खाऊ शकतो. म्हणजे मला वाटलं की नाश्त्याला कसं खातात लोक, पण नाश्त्याला मी हे मटणचं ताट खाऊ शकतो. आता खाऊया वजरी. हो, यांची जिगरी म्हणतात त्याला. आणि हे माझं पण एकदम जिगरी आहे खाण्यासाठी. मला वजडी खूप आवडते. याचा अरोमा, गार्लिकचा अरोमा बाप आहे ना. वजरी बाप आहे, बाप. वजरीला जी म्हणतात जी झणझणीत चव किंवा ती चव पाहिजे ती या वजडीला आहे. आणि वजडी थंडगार झाली आहे, पण या वजरीला जी चव आहे ना, खतरनाक वजडी आहे. मला वाटतं वजडीचे मी एक्स्ट्रा पैसे भरून मी 2 वाटा वजडी खाणार आहे, कारण वजडी एक नंबर आहे. ही जी वजडी आहे त्या वजडीला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन. मी वजडीसाठी परत पुन्हा येईन इकडे खायला. एवढी छान वजडी आहे. तिरंगा बिर्याणी आहे. हो, तिरंगाला मसाला व बिर्याणीचा.
मसाला घेतलेला आहे व्यवस्थित. बघ याचा मसाला बाप आहे. बाप आहे. हो म्हणजे यात असे कांदे आहेत मोठे मोठे. तुझा हात बघा अख्खा मसाल्याने भरलेला आहे बघ. माझा अख्खा हात मसाल्याने भरला आहे. कारण या मसाल्याला अमेझिंग चव आहे. म्हणजे जेवढी कमी स्पायसेस तिखट हे मटनला होते त्याच्याहून डबल या बिर्याणीला आहे. बिर्याणीला आहेत. हो बिर्याणी झणझणीत आहे. बिर्याणीने माझं तोंड आणि जीभ लाल केलेली आहे. हो ते पण तिखटा नाही, पण चविष्ट आहे. चविष्ट आहे. ह्याच्या जर आपण टाकूया आपली अळणी. ओ काय बघ काय काय पीस थोडं सॉफ्ट आहेत ना मस्त. बिर्याणीच्या मसाल्यात जादूच आहे. बिर्याणीचा मसाला बाप आहे बाप. ओव्हरऑल अख्खी ताट आहे ना अमेझिंग आहे. आणि पण हे प्युअर मटन प्रेमींसाठी अमेझिंग आहे. हो प्युअर मटन प्रेमी. आणि मला वाटतं मी या अख्ख्या थाळीला देतोय का, कारण एक तर माहोल, नंतर हा बिर्याणीचा राईस, मटणाची क्वालिटी आणि वजडी अमेझिंग. अमेझिंग. मी इकडे हे मटणाची थाळी संपवतो कारण शेवटची एक गोष्ट दाखवायची आहे जी फक्त इथेच बनते. ती फक्त तर इथेच काय मिळते. म्हणतात, त्याला म्हणतात शिपी आमटी. शिपी आमटी. आणि ती आहे व्हेज. त्यामुळे व्हेजवाल्यांनो जर तुम्ही आता मला नॉनव्हेज कम बोला असेल काय मटण खात बसलाय, थोडंसं थांबा, आम्ही दाखवणार तुम्हाला व्हेज थोड्याच वेळात. काय आता काय काय मी बघतोय ना प्राणी त्याच्या कसं गुलाल का मारलेलं आहे. ह्यांचा आता व्यवहार झालेला आहे. अच्छा म्हणजे हे बुकिंग झालेलं आहे, बुकिंग बुकिंगचं झालेलं marking आहे. आहे. हो व्यवहार झालेला आहे त्याचा. मग आता ह्यांना काय ट्रक बिक आला की ते हो टाकणार? गाडी आली की घेऊन जाणार ते त्याचे. ओ दुभती जनावर आहेत सगळी दुधाची. दादा कुठून आलात तुम्ही? करपडी करपडीवरून. करपडी कर्जत तालुका आहे. कर्जत तालुका. हा. किती आलेलं किती जनावर आणले तुम्ही? 5 गाय आणल्यात भावांनी नाही अजून. अच्छा भाव नाही अजून. पाऊस पडला म्हणले खायलाच नाही काय राहिलं कुणी की एक सुद्धा गाय नाही. पाची गाय बघा फोटो त्यांचा, एक सुद्धा गाय भावांनी नाही अजून. काय म्हणता? काय आता खर्च चुकला का काय? कशामुळे होतंय? हे पाऊस पडला. आमचं नाव काका कानगुडे. काका कानगुडे. हो. नावच काका आहे. हा नावच काका असतात. अरे काय खतरनाक आहे. या इकडच्या मटणाची काय खासियत अहो, आहे? एक नंबर मटण आहे इकडचं. तुम्ही एकदा खाल्लं की तुम्ही 300 किलोमीटर तुम्ही मटण खायचं येणार परत इकडे. काय बोलता? अहो, जरा मुंबई इकडे पुण्यात खा. काय खात तुम्ही? पिझ्झा बर्गर खाताय मुंबईमध्ये, इथं तर खाना राशींचं मटण जरा रस्सा भाकरी जरा. काय? हा रस्सा भाकरी खाल्ल्यावर जरा तुम्हाला कळण राशींची चव काय असते गावाकडची. अरे अरे अरे. हा खुश करून घ्यायचं का? अरे, चालेल, चालेल. आमचा एपिसोड आला त्याच्यावरती आम्ही गेले. जरा खरं आमची जाहिरात मुंबईला तुमच्याकडे नक्की, जरा नक्की. जरा गायांची. हा त्यासाठी मग दादा तर हे काय असतं मार्केट एरिया म्हणजे हे काय दर मंगळवारी काय असतं? दर मंगळवारी गुरांचा बाजार भरतो इथे जनावरांचा. म्हणजे शेळी, मेंढी, गाय, म्हशी, बैल त्यांचा बाजार ह्या भागात भरतो. ह्या 1-2 जिल्ह्यातला मोठा बाजार असतो राशींचा. अच्छा. म्हणजे आठवड्याला 1.5-2 कोटीपर्यंत उलाढाल होती ह्या बैल बाजारातून ह्या गावाची. हो त्यामुळं आणि दुभती जनावर आहेत सगळी, लोकांना लागते दुधासाठी सुद्धा. अच्छा. त्यामुळं चांगला बाजार आहे हा, बघण्यासारखा बाजार आहे हा. हा, खूप मोठा आहे आणि खूप आता मोठा. पण लेट आलो आपला actually. थोडा उशीर झाला तर त्यामुळं. बघाल तर हे अख्खं म्हणतात सगळं भरलेलं असतो अख्खा हा बाजार. आणि सगळी दुधाची जनावर आहे तुम्ही बघू शकता. एक सुद्धा म्हणजे सगळ्याला दूध आहे. हा नाव सांगा. माझं भुजंग तुकाराम बेदरे नाव. आता तुमचं नाव? सोमनाथ भाऊसाहेब गिरगुणे. अरे वा. आता तुम्ही कुठं आलात? आपण इथलेच आहे. इकडेच आहात. आणि तुम्ही इथलेच आता इथलंच आहात? अरे वा मस्त मस्त. हा, तुम्ही हे सांगा, हे माहिती काय लावा. करता हा. तुम्ही? व्यवहार चालू आहे. मग काय कोणाला कळणार नाही आतल्या तुझं काय चालू अजिबात आहे? नाही. हे फक्त आमच्या दोघालाच कळतं की बाबा मी काय किंमत सांगतोय आणि ती काय ऐकत आहेत. म्हणजे हे दोघालाच कळतं. हो. आता दाखवा ना काय काय हे जे आहे असतं. का हे असं आता मला जर 45 म्हणायचं म्हणलं हा. की हे धरून हे 5 धरायचे. हे अच्छा 45 4 आणि 5 45 झाले. हा. एक बोट झालं तरी आणि मग 110 कसं करणार? 110 का एक डबल दाबायचं. अच्छा मला 100 झाले. परत 10. हे असं अच्छा काय टेक्निक आहे. हे असं आहे. आणि मग 500 म्हटलं की कसं करणार ना असं असं. हा, हे अख्खंच. आणि माझ्या बजेटच्या बाहेर आहे कारण हात थोडा मोठा बघायचा. माझा हात छोटा आहे बजेटच्या बाहेर आहे हे सगळं. उभं असलं कोणाला कळणार पण नाही की नाही, काय नाही, चाललंय. नाही. अजिबात नाही. आता तुम्ही एवढे उभा आहे आम्हाला फक्त दोघालाच कळणार की बाबा काय चाललंय ते. अच्छा केवढ्याला मागत मी किती किंमत सांगतोय. हो हो हे शेजाऱ्यांना कळत नाही काय चाललंय ते. क्या बात आहे. काय ना एक सिस्टीम आहे ना आपल्याकडे बनलेल्या. म्हणजे हे आपल्याला माहिती पण नाही ऍक्च्युली हात चलाकी आहे. आपण कोणाला विचारलं पाहिजे की गाय बघताना काय काय गोष्टी चेक केल्या पाहिजेत. होय.
कोणाला चला विचारू त्या शकतो त्या आपण? मामाला विचारू आपण. हा मामा नमस्कार. आम्ही मुंबईवरून आलो. बरं बरं तुमचं नाव सांगा दादा एकदा. बांधासोपा अनारसे आणि दादा तुम्ही कुठले? राशींचे राशींचे. हो आता मी ना मुंबईवरून आलो तर मला ना काय एवढं अक्कल नाही गोष्टी कशा घ्यायच्या काय करायच्या. तर एखादी गाय घ्यायची असेल हा. तर त्यात काय काय बघायला पाहिजे चेक केलं पाहिजे? सगळं चेक करावं लागतं. किंमत करायची, काय किंमत होईल त्या पद्धतीने घ्यायची. कान चेक करायचं, डोळं चेक करायचं, दात चेक करायचं. कान चेक करताना ते बघावं लागतं फुटका आहे का चांगला आहे, आपल्या कानाने आहे का. अच्छा कानामध्ये काही मिस्टेक आहे काय? हा आणि मग डोळे बघताना- हा. सड चारी चालूत का बघायचं. काय काय एखादा बंद सड दुधाची चालू का बघायचं? चारी पिळून बघायचं बंद आहेत का चालू. अच्छा तिला लय गोम असती, बाहुरा असतो, खांडका असतं, अच्छा गुडगी असती, सगळं मांजरी असते. एक- एक सगळं part check चेकिंग करायचा. सगळी चेकिंग करून मग घ्यायची असते. अच्छा गाईचं वय पण दात पाहून हा दात पाहावं लागतं. 4 दात 2 दात आदत. एकदा या गाईचं पाहू शकतो का? एका पुढे दाखवा ना आम्हाला कोणाची असेल तर. तुमची कुठे आहे का? 2 दात म्हणलं की 2 मोठं म्हणलं की 2 दात. अच्छा 4 मोठं म्हणलं की 4 दात. अच्छा 6 दात मोठं झालं की 6 दात. अच्छा आणि 8 यात मोठं झालं की जुळली. हा. गाय पक्की झाली. आता ही काय वाटली ही तुम्हाला? पक्की झाली. पक्की झालेली आहे. हो अच्छा 4 दात म्हणजे सुळे पात्र. हा 4 4 2 आदत. हा बापरे केवढं दूध भरलं त्याच्यामध्ये. 25 लिटर दूध देते ती. 25 लिटर. ती गायचं दूध पण धावतात ना. हा हा किती टाइम चारा द्यायचा, कसा द्यायचा, कशा पद्धतीने. अच्छा धार काढल्यावर काय करायचं ते आम्हाला माहिती मिळते ना. बरोबर. धार काढल्यावर रोजचा खाऊ घालायला पाहिजे, तिला बसून नाही द्यायचं. हा. सड बाद होतो, शेणात भरतो. ती रेडिओ आम्हाला माहिती देतो. रेडिओ सांगा. अरे वा रेडिओ टीव्ही आम्हाला माहिती देतात. अरे वा हा धार काढल्यावर थोड्या वेळ बसून द्यायचे नाही. अच्छा नाहीतर मग बसल्यावर काय होतं यातला कचरा त्यात लागतो. थानात जातो. बरोबर थानात जातो मग ती सड बंद पडतो. बरोबर बरोबर मग 4 थानाचं 3च होती. एक बंद झाली की म्हणणार 3 थानी. बरोबर. एकातलं दूध नाही येत. ते सगळं हायजीन बघितलं पाहिजे की ते हा. खाली स्वच्छता. बसते काय बसते त्याला काय खाली लागतं बसून नाही की द्यायची. हा. धार काढली ना थोड्या वेळ तिला खाऊ घालायचे, बसून नाही द्यायची. बरोबर. थोड्या टायमाने बस ती एक बार होल मोकळा झाला आणि गुतला ना हा की पुन्हा मग बसायचं मग बसलं की हा. हा. ते मनाने आकसत. बरोबर. थोड्या टायमाने बसतं. तुम्ही मागे बघताय मस्त पिवळ्या टेंट मध्ये चहा आणि नाश्ता मिळतोय. हो आणि गंमत अशी आहे की मी आहे या जनावरांच्या मार्केटमध्ये आणि आसपास सगळ्या मस्त भरलेल्या गायी आहेत. सगळ्या दुधाच्या गाई आहेत. दुधाच्या गायी आहेत सगळ्या. त्यामुळे इथे जे दूध मिळेल आणि त्याच्यात एक चहा जो मिळणार आहे चवच त्याची वेगळी चवच असणार. वेगळी असणार. तर चला जाऊन बघूया. नमस्कार मामा. नमस्कार. आपल्याकडे काय मस्त चहा आहे का एकदम? चहा 1 नंबर क्वालिटी. आपलं नाव सांगा एकदा. बाळू विठ्ठल राऊत, आणि तुम्ही कुठले दादा? कर्जत. अच्छा, कर्जतचे आहेत. हा खुद्द दादा मला सांगा आपलं हे दूध आहे का इकडच्या गायींचंच आहे? घरचं आहे सगळं दूध. तुमच्या घरच्या गायींचं दूध हा आहे? घरचं आहे. अरे वा 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 वा. आणि काय काय आपल्याकडे भेटतं खायला? पुरी भाजी, मिसळपाव, भजे, शिरा, पोहे. अरे वा एकदम खतरनाक. आणि सगळं किती चालू किती करता? सकाळी 5ला चालू करतो. 5 चालू करता आणि किती वाजता बंद होणार होता? आता हे 5ला बंद होणार. 5 ला बंद हे होणार. बाजार संपला की बंद होणार. अच्छा. आणि तुम्ही किती वर्ष येताय बाजारामध्ये? बाजार मध्ये 10 वर्ष झालं चालू आहे. 10 वर्ष चालू आहे. आणि कसं वाटतं बाजार तुम्हाला? बरं वाटतं म्हणून करतोच आपण. चांगलं. जे लोकांच्या बांधाला जायचं ते आपलं पोटापुरतं होतंय. बरोबर बरोबर. बाहेर गेलं तर 500 रुपये हजेरी देतात. त्याच्या पुढे कोण देतं का? नाही. अरे वा वा. म्हणजे तुमची अख्खी फॅमिली तिथे आलेली आहे. बरं नाही. मला आम्हाला 2 चहा द्या मस्त पैकी. मस्त चिअर्स. चहा पिणार आम्ही एकदम ताजा एकदम दुधाचा. ताजा, दुधाचा. हो हो हो. कडक एकदम कडक गावचा एकदम, चहा. हो, गावचा चहा. साखर पण एकदम कडक आहे. परफेक्ट पडली आहे, कडक हा. पडली आहे. म्हणजे या उन्हात एवढी तर साखर हवी 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 हा. जर तुम्हाला ग्लुकोज बॉडी पाहिजे मध्ये असेल, अप हो. करायचं तर. ग्लुकोज साठी पार्लेजी बिस्किट खायची गरज नाही या चहा. हो चहाला गरज नाही बाई. पार्लेजी बिस्किट आणि चहाची टेस्ट चहामध्ये खरंच आहे. एकदम. यात असं ऑलरेडी पार्लेचं बिस्किट पडलं असं वाटतं हा. या चहामध्ये. जे डिप करताना पडलं याच्यामध्ये आणि त्याच्यात चव लागते त्याची बाब. आणि ते 20 रुपयाला तुम्हाला वडापाव मिळतो. ज्याच्यात 1 वडा आणि 2 पाव आणि स्पेशल कांदा. आणि कांदा बघ ना भाई. कांदा देऊ आणखी. मिरची खाऊया आपण. हा तिखट मिरची आहे. आहे का झटका? झटका मिरची आहे भाई. हम्म. काय चव आली ना एकदम चव आली. हे बघा काय ना आतमध्ये व्यवस्थित नुसता बटाटा आहे. कोथिंबीर पण नाही आतमध्ये. एकदम कमी कोथिंबीर आहे. पाव पण मस्त आहे यांचा.
आणि पाव हे केलेलं आहे, गरम केलेलं आहे वाटतं. कडक आहे वरून. कडक आहे पाव. हा वरून पाव एकदम क्रिस्पी आहे वरून. हे ना असं खायचंय म्हणून 2 पाव दिले आहेत. भाई हा पाव बाप आहे. असं वाटतं की तो फ्राय केलाय पण नाही केलाय. वडा पण एवढा क्रिस्पी आहे ना एकदम. एवढा सिंपल वडा आहे ना बट छान वडा आहे. नुसता वडा खाऊन बघूया आपण. हे आवरण तर पूर्ण क्रिस्पी आहे, पूर्ण क्रिस्पी आहे. आणि बटाटा नाही खूप छान. अल्पा इकडे ना खूप छान चव आहे. क्रिस्पी तर बाप आहे. तू विचार कर ना, हे क्वालिटी एवढी छान आहे की काही त्यात टाकल्याशिवाय एवढं चव आहे त्याला. बघ ना कसलीच नाही, बटाटा कसलीच चव आहे. हळद आहे फक्त. हळद, मीठ, बटाटा, मिरच्या मिक्सर लावलेल्या, फोडणी. आणि परफेक्ट कांदा पण नाहीये. परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. बाई हिने संपवला. आणि मिरची पण मस्त वाटतं ना मध्येच खायला. खूप कांदा खूप सुंदर आहे. म्हणजे मला वाटतं हे असं मिक्सर करायचं, असं मिक्सर करायचं. खूप छान. मेन ना तिथे बसून खाण्यातच मजा आहे या माहोलमध्ये. हो मागे बघाल तर छान येल्लो टेंट आहे, पाठी निळं आकाश आहे, पाठी पूर्ण जनावर पार्क आहेत. व्हाईट कॉलर माणसं ना, व्हाईट कॉलर ही सगळी माणसं व्हाईट कॉलर माणसं आहेत. हा फक्त बेसन आणि कांदा आहे. कुठेही तेल नाही, काय नाही. बघ हा, हे बघ मी दाबतोय, बघ दाबतोय, बघ दिसलं तेल. ग्रामीण भागाची चव आहे एकदम एकदम. अगदी अख्खी चव फक्त बेसनची आहे. पण ह्याच्यावर मस्त मला वडापाव वाटला. बाई ह्या शहरातल्या पोरांना कांदा येतोय, मी इकडचा गावचा ज्युसी बाय ना त्या जागेच होती. आणि आयरमॅन देतो डबल थम्सअप. व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी गुड. मला असं वाटतं इंडियन माणसं म्हणजे भारतीय माणसं गरमीत चहा का पितात माहिती आहे? कारण जेव्हा गरमी वाढते बाहेरची खूप, तेव्हा तुमची बॉडीमध्ये जर गरमागरम चहा गेला तर बॉडी आतनं गरम होते आणि मग बाहेरचं क्लायमेट थंड वाटायला लागतं. त्यामुळं बरोबर. आणि एक मला काय आवडतं ना, आजकाल प्रत्येक ठिकाणी आपलं UPI हे इंडियाचं पोचलेलं आहे. म्हणजे तुम्ही इथे पण मार्केटमध्ये आलात तर तुम्हाला दिसतं कोणतरी QR कोड स्कॅनर घेऊन आहे. आणि हे मला कळतं की बाई ह्याला म्हणतात त्यातली डेव्हलपमेंट, की ॲटलिस्ट हे गोष्टी तरी आपल्या होऊन जात आहेत. टेन्शन नाही आपल्याला. टायर का पुरलेत? हे बांधायला बैल त्याच्यात खड्डा खांदायचा, अच्छा, दावं बांधायचं आणि कुठलं तरी जनावर बांधायचं त्याला. त्या ओ कुट्या कशा दिसतात समोर तुम्हाला? त्या अच्छा. कुट्टी जायची थोडक्यात. टेक्नॉलॉजी. कशी वाटली मुंबई तुम्हाला? मुंबई मस्त आहे, फक्त वाचलं येत होती मुंबई. जिन्याने गेलं. एकदम खरं बोललात. आता तुम्ही मुंबईला का आलेला? मराठा आरक्षणासाठी. अरे आपली माणसं अजून घेऊन गेली आपल्या शहरामध्ये. आणि शहरात बाकी तुम्हाला ट्रॅफिक कसं वाटलं? ट्रॉफिकच नव्हतं, आम्हीच ट्रॉफिक केलं. ट्रॉफिक कशाला येत आहे? आम्हीच बंद केली ती मुंबई. मस्त मस्त. पण धमाल करून गेलात. मी तर पहिलं काय केलं, CST समोर आंघोळ करत होते. पाण्याच्या बिस्लरीनी. आम्हाला पाणी दिलं नाही बिस्लरीनी. या वाद दादा. त्यांचं नाव सांगा एकदा. रोहित काकडे. रोहित काकडे. तुम्ही कुठून दादा? इथूनच. अच्छा इकडतेच. मराठा आपण मराठा आहे. चला. नाही प्यालो सगळं. सगळं घेतलं. चाळीसगावचे चाळीसगावची माणसं ना. अहो हा चाळीसगावचा आहे. नाही पण आमचा माणूस लुटमार करणार नाही, चांगला माणूस आहे आमचा. म्हणून चाळीसगाव सोडून आला. आई ग मला लागेल. ते आपल्या बाजारसाठीच आहे ना, गुरांच्या बाजारसाठी, कुत्र्यासाठी, शेरडासाठी, बैलाच्या पायातला आहे, गळ्यातला गायचा पट्टा आहे, काटे आहेत, चाबूक आहेत. आता आपली ऑडियन्स म्हणाल बैल बाजार बघण्यासाठी मटण खाण्यासाठी एवढं लांब यायचं का आम्ही? तर फक्त तेवढ्यासाठी यायचं नाही. या जिल्ह्यात अहिल्यामाईंचं जन्मगाव आहे, अहिल्यामाई होळकरांचं. अच्छा. ते जन्मगाव चौंडी बघण्यासाठी सुद्धा येणं गरजेचं आहे. अहिल्यामाईंनी काय काम केलंय हे तिथं सर्व श्रुत आहे तसं भारताला, पण त्यांचं जन्मगाव बघण्यासाठी सुद्धा आलं पाहिजे. नक्की. मुंबईच्या आता आपण पुण्यातूनच आलो, हाच रूट आहे जाण्याचा आणि त्या मार्गातच आहे. त्यामुळे आवर्जून इथं आलंच पाहिजे आणि अहिल्यामाईंची जन्मस्थळ सुद्धा बघितलंच पाहिजे. चालेल नक्कीच. तुम्हाला वाटत असेल की परत काहीतरी नॉनव्हेज खायला आलाय, तसं नाहीये. मी प्रॉमिस केलं की आपण व्हेज खाणार होता. आणि हे दिसतंय ना,
ह्याचा अरोमा तर पूर्ण मला नॉनव्हेज सारखंच येतं, पण मग काय आहे हा त्याला? हे पूर्ण व्हेज आहे. काय आहे हे याला म्हणतात शिपी आमटी. शिपी? शिपी कर्जत मधली सगळ्यात फेमस आमटी आणि तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच मिळणार नाही. इथंच आणि मिळणार हे खायला. कर्जत म्हणजे आपल्या सेंट्रल लाईनचं कर्जत नाहीये, हा कर्जत तालुका आहे अहिल्यानगर मधला अहिल्यानगर मधला. आणि ही इकडची फेमस शिपी आमटी. शिप्पी आमटी. काय असं शिप्पी म्हणजे? कर्जत मध्ये ही एक शिंपी समाज म्हणून होता ना, त्यांनी एक आमटीचा प्रकार सुरू केला. अच्छा. मग ती लोकांनी त्याला शिंपी आमटी म्हणून ही फेमस झाली. अरे मग हे पूर्ण कर्जत नगर जिल्ह्यात आपल्या तुमच्या आता पुण्यात पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात फेमस व्हायला लागली शिंपी आमटी. शिंपी आमटी हो. मस्त ना. एका गटाने चालू केलेली एक गोष्ट आहे, आज पूर्ण महाराष्ट्र खातोय त्याला. क्या बात आहे. भाटुपाला तुम्हाला बघायला मिळालं की काय असतं शिंपी नक्की. आणि शिपी घ्यायचं म्हणजे सीप घ्यायचं की कसं नाही घ्यायचं? खायचं डायरेक्ट चुरून खाल्ले तरी चालेल ते. चुरून घ्यायचं? हा. चुरणारा मास्टर हाच आहे. मला वाटतं म्हणणं अर्धीच भाकरी चुरूया, बर. कारण ऑलरेडी मटण खाल्लेलं आहे. हा गरम आहे. भाकरी कुरकुरीत आहे मधनं, म्हणजे जरी ही जाड असली भाकरी तर इकडनं पूर्ण कुरकुरीत आहे. चेंदा मेंदा केलेला याचा. नुसता रस्सा आहे एकदम. मला बिलीवच होत नाहीये की हे व्हेजिटेरियन आहे, व्हेजिटेरियन. पण ते आपण ट्राय करूया आता. एक तर मस्त गरम गरम आहे. नॉनव्हेजच वाटतंय. जे व्हेजिटेरियन आमचे शो बघतात आणि त्यांना असं की तू छान छान मटण खातोस पण आम्हाला चव मिळत नाही, बाबा ही तीच चव आहे. हे तीच चव आहे. अमेझिंग चव आहे. तिखट आहे, झणझणीत आहे. कर्तव्याचं नाव सांगा. राजश्री चंद्रसेन कदम. आणि तुमचं? सत्यजित कदम. आणि मी पण अमेय कदम. 3 कदम बसलेले आहेत एकत्र. ताई हे काय आहे? ही शिपीची शिपी आमटी म्हणजे आपल्या डाळीपासून बनवलेली असती शिपी आमटी. तूर डाळ मूग डाळ दोन्ही सम प्रमाणात घ्यायचे. अच्छा. आणि कांदा टमाटा पेस्ट आलं लसूण पेस्ट. हा गरम मसाला असतो का आपला? गरम मसाला नाही, आम्ही घरगुती पद्धतीचा मसाला काळा मसाला बनवतो. काळा मसाला बनवता? हा. लाल मिरची पावडर संडे मसाला वापरतो, त्यात धना पावडर वापरतो. अच्छा. हा मटन मसाला वापरतो. म्हणूनच म्हणतो मी स्वाद चांगला आला एकदम. हो. म्हणजे मी मगाशी खाताना मला हेच झालं, पण नाही पण संडे व्हेज मसाला असू द्या. संडे मसाला त्याला थोडा घातलेला आहे. संडे कुठला मसाला असतो? संडे मसाला ह्याचा आहे सुहानाचा. सुहाना संडे मसाला. सुहाना संडे मसाला. अच्छा. धना पावडर आहे. हो. त्यामुळे ही मी खाताना पूर्ण मला त्याची नॉनव्हेज वाली फिलिंग आली की मी खातोय आणि मला वाटलं की मटनच खातोय. हॉटेल लक्ष्मीनंदन कर्जत राशीन रोड. इथे यायचं कसं? आता नगरवरनं डायरेक्ट मिरजगाव कर्जत. अच्छा. आणि पुण्यावरनं कसं यायचं? पुण्यावरनं भिगवणवरनं राशीनवरनं मग आपला कर्जत मध्ये. अरे वा. आणि सगळ्या रेसिपी ताई तुमच्या आहेत या? मी तुमच्या रेसिपी म्हणजे आमचं घरगुती पद्धतीचं आहे सगळं. अरे वा. घरगुती पद्धत. जर तुम्ही उद्या लक्ष्मीनंदनला आलात तर इथे प्लीज ताईंच्या हातचं नॉनव्हेज खाऊन बघा आणि मला कमेंट करू सांगा तुम्हाला कसं वाटलं. मी परत येईन इथे खायला, प्रॉमिस. तर आता हे सांगितल्याप्रमाणे हे घ्यायचं, ह्याचे 1 घास खायचं आणि शेंगदाणे 2 तुकडे खायचे. जाणे बाप. गरम गरम खायला तर मजाच आहे ही. आणि भाकरी कुस्करल्यामुळे ना छान त्याला पिठाला पकडून ठेवतो मसाला. भाकरी पूर्ण मुरली भाकरी. भाई तुम्हाला इथे 150 रुपयाला अनलिमिटेड थाळी मिळते आणि अनलिमिटेड रस्सा, अनलिमिटेड भाकऱ्या चपात्या आणि भाकरी किती 3 भाकऱ्या मिळणार. फक्त जसं आम्ही शेअर करतो तसं शेअर करायला अलाउड नाही. ते आम्हाला करतात कारण आम्ही पण माहिती व्हिडिओ करतो, दिवसभर खातोच होत. पण ऑल दॅट सेड चव भारी आहे. चव भारी. हे कडक झालंय, क्रिस्पी झालंय, कॅरेमलाइज झालंय पूर्ण आणि इथे नरम आहे. आणि उघडून बघूया आपण. हे बघ आतपर्यंत पाक घुसलाय. एकदम घरगुती. एकदम साईडने क्रिस्पी, आतनं एकदम खुशखुशीत. भाई हा काय गुलाबजाम आहे. आणि साखरच्यान ती क्रिस्पी झाली, क्रिस्टलाइज झाली आहे, त्यामुळे एक वेगळा त्याचा टेक्स्चर आहे आणि आतून एकदम सॉफ्ट आणि साईज एकदम परफेक्ट साईज. ओव्हरऑल या अनलिमिटेड 150 रुपयाच्या थाळीला माझ्याकडनं मिळतो आहे गोल्डन.
संकेताला थांबत नाही, डायरेक्ट बोलून टाकतात माझ्या मनातलं. सो हा आजचा एपिसोड जर तुम्हाला आवडला असेल, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी वेगळा दाखवायचा प्रयत्न केला. आय नो हा आता मी नवीन चालू केलं की बाबा जे नवीन नवीन खाद्यपद्धती आहेत किंवा ज्या कुठल्या जागा आहेत जिकडे असं कल्चर आहे फूडचं, तर ते आपल्याला एक्सप्लोर करायचं आहे. त्याच्यामध्ये कधी असं होईल की आम्ही तुम्हाला जास्त खाण्याचा आयटम दाखवणार नाही आहोत, पण तुम्हाला नक्कीच माणसं दाखवू, तिकडची चांगली चांगली तिकडच्या गोष्टी दाखवू, तिकडचं कल्चर दाखवू. हा आमचा प्रयत्न असेल. तर हा प्रयत्न आमचा आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. आम्ही असे मग अजून गोष्टी करायला लागू. आणि तुम्ही हे पण कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठे वाटतं आम्ही गेलो पाहिजे. संकेताला फोन करणार मी आणि डायरेक्ट निघणार करायला. बरोबर. चलो बाय बाय. आम्ही ताट संपवतो आणि हा एपिसोड पण